कधी येते काय माहिती भाऊ, एक त्याला उशीर झाला, कोणी आलं ना ते. आणि ही गाडी कोणाची आणली? तू बोलला ना पळून जायचं. हा मग जायचं पळून. ए बाबा पळून नाही, मला मरणाचा दम लागेल म्हणून मी गाडी आणली. अरे मग तेच ना, मग चल बस. चल बाई. अगं अरे माणसावानी बस ना, 4 माणसं बघतील काय. तू पण आहे राव. चल चल लवकर चल. बसला का? हा चल बसले, चल लवकर. ह्या माणसाचं कधी लक्षच नसतं, पीठ आहे नाही. मला जावं लागेल दळायला. मला गरज आहे ना, त्याला काय आहे तर खायला. दिलं तर लगेच खाईन. आजी कोडावर लक्ष ठेवा, मी दळायला चालल्या. हा बरं होईन बाय. अयो काय बोका आडवा लगेच सकाळ सकाळ. आईला कुठे गेली? दिसत नाही राव. कुठे गेली काय ना? परत चक्कर मारतो. बरं झालं बाई, आता बसला असा माझा टाईम घेत. मरू दे, सकाळ सकाळ माझा टाईम घेतला असं त्याला. मला कुठे वेळ आहे एवढा टाईम द्यायला. बाई का गावात कोणी दिसा ना, पण कोणी मेलं बिलं का काय? होय राणी, कुठं चालली? अगं दळण ठेवायला चाललंय ते. तू इकडे कुठं? फिरायला. हा का? आणि ही कोण आहे? ते काय नाही, शेजारचे. शेजारची आहे का? बरं तू चाल, तुला काही काम नसेल तर चल ना मग माझ्यासोबत, दळण तरी ठेवून येऊ. जायचं का? हा चल. चल घे तिला पण. तुला काय पगार बिगार ठेवला काय पोरं सांभाळायला? काय करू मग आता, ते गेलं तिकडं कुठं तरी हा का? माझ्याकडे. पूजा चल ग पाटापाटा. पीठ नाही बाय अजिबात घरात माझ्या. एवढे दिवस काय केलं? कोण नाही का? अ काका एवढं दळण द्या बरं दळून. माझं द्या बरं का पहिल्यांदी. हे राहून द्या, हिलाच मोठी थप्पी दिसती. मी येते थोड्या वेळी न्यायला बरं का? चालतंय. ना ऐक ना, हिला उचलून घे ना. रडती ना ती. रडती का? याला काय जादू झाली का ग ह्या बेवड्याला? आज काय करतं भांजाळल्यावानी? अगं बाई मला बोलवते, थांब मी बघते. हा ये ना ये. काय हिला कशाला आणलं जाऊ? कशाला आणलं म्हणजे? थोडं लांब थांब, मला थोडं पर्सनल बोलायचं. हा राहू दे, माझी मैत्रीण आहे ती. बोल, तुला काय बोला? जादा झाली काय? तिकडून बोल. जादा नाही झाली येडे, मी बंद केलं आजपासून माहिती आहे का? नाही पेलो म्हणून असं वाटतंय ते. हा का? आपण काय करू? बाका बाका वाच चाललाय. ऐक ना, हा ते मी बघितलं ते तुला काय खुश नाही ठेवत. मी बघितलं तो अनावर. हा ते पण आहे. मग आपण काय करू? बरं मी काय म्हणतो पाटील, यावेळेस 26 तारखेला आपली जत्रा आहे. जत्रेचं काहीतरी नियोजन पक्क करा बरं यावेळेस. करावंच लागेल आता. पाटील मी काय म्हणतो, आपण यावेळेस ना काय जत्रेत आहे ना, जत्रेत हा गहू 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 नाही हो, गहू तुम्ही पाटीलला आणू. हो बाई शेठ, त्या गौतमी पाटीलचं सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय, किती मोठा कार्यक्रम असतो तिचा. त्याच्यापेक्षा आहे ना, एक तर रघुवट खेडकर, नाही तर मग काळू बाळूचा तमाशा आणू. काळू बाळूचा तमाशा आता कोण बघत आहेत का? तमाशा फिमाशे वेडे झाले का तुम्ही? गावात जत्रेला बघा तुम्ही, तमाशाला मोकार गर्दी राहती. आता उलट बाया तमाशाला यायला लागल्या. बायांचं काय घेऊन बसले, मसनातले माणसं उठून परत येतात स्मशानभूमीतून बाहेर तमाशा लागल्यावर, माहिती का? तमाशाचा आवाज टंग 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 करायला लागले का? मग विषय का? पण ते राती अर्ध्या रा 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 राती काय नाचती रावती. अहो बाई शेठ, आपल्याला ते नाही जमायचं. गौतमी पाटील बिटील नको, काळू बाळूचा तमाशा एक नंबर, लय भारी. तमाशा आणा तुम्ही. नाही तर मंगला बनसोडे आणू. हा ती एक लय भारी. वा भन्नाट बाई एकदम. काय कॉमेडी. आणा काहीतरी आणा, आणि मस्त आणा बरं का आम्हाला. काय रे, गेलं बेलं काय कोण? हा मग असं का म्हणून उभं राहिलं तू? हो पाटील, हा मला ना तुम्ही सगळे मिळून पैसे द्या बरं. अरे किती दारू पेशंट रघू, पार मारायची पाळी तुझी. दारू पिऊ पिऊ किती पैसे द्यायचे तुला? अहो पाटील, मला दारू नाही प्यायचे राव. मला आता नवीन धंदा टाकायचा, माहिती मला गॅरेज चालू करायचं. पैसे घेऊन काय आता बाटल्या बिटल्या नाही राव भाई शेड. हे बघा, मी सकाळ धरून तुम्हाला सांगू का, एक घोट बी घातलेला नाही मी, दारू पिलेलं नाही.
बायावर उडाला नेतो का आता पैसे? नाही 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 पाहिजे तुमची पाटलाची ह्याची शपथ. कशाची? अवगाळ्याची शपथ ना पाटील. मी कशाला पैसे घेऊन नाही घेतलं. मला ना तुम्ही पैसे द्या राव. मला गॅरेज टाकायचे परत नवीन. रघु तू गॅरेजच्या ह्याच्या अगोदर बी पैसे नेलेले तुला आठवतं ना? पार दारू पायी पार खड्ड्यात घातले सगळ्यांना आम्हाला. नाही आता मला सोडून दिले. खरं सांगतो मी सकाळ धरून पिलेलं नाही. अहो, लय 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 खोटं खोटं बोलतोय हो. माहिती का? अहो, याच्याकडून खरं सांग, पाटील. पैसे नेतो आणि दारू पित बसतो. मला खरं सांग, तुला खरंच गॅरेज चालू करायचंय का? खरंच चालू आता कोणी असं हिंडो कुत्र्यावानी भाण्या 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 सांगा बरं पाटील. पण मग मी तुला पैसे मी देतो तुला पैसे, पण तू भाऊ मला मागच्या वेळेसारखं फसवू नको. नाही नाही सगळ्यांनी मिळून पैसे द्या कारण मला चांगले गॅरेज टाकायचे भाईचे. मला याच्या गॅरेजच्या बाबतीत भरोसा नाहीये. नाही नाही तर काय तिथं राव. परत बसणार गॅरेजवर एखादी पोरगी पटवणार परत त्यात लाईनीला त्यापेक्षा ना दुसरा धंदा कर ना काही बी. नाही मला तेवढंच येतं राव. गॅरेज जमतं दुसरं काय करू मला सांगा बरं तुम्ही. अरे पण जमतं ते करतो कुठं तू? दिले की पैसे दारू पितो, दिले पैसे की दारू पितो. नाही आता नाही पेणार मी. मला तुम्ही ना सगळे मिळून 5,000 10,000 रुपये द्या आणि मला गॅरेज टाकायचं राव. बाईसेट खोट नाही सांगायचं मी. मला खरंच गॅरेज टाकायचं. काय खोटं बोलले मी? रडू नको, वास येतो तोंडाचा. आता पैसे नसेल मग. जा बस त्यांच्या तिथं. मला खरंच गॅरेज टाकायचं बाईसेट. जाऊ दे. हो मी काय म्हणतो संजय राव, ते पार रडू राहिला राव. एवढं नाही खोटं बोलायचं. एवढं नाही खोटं बोलणार. बाईचे देऊ टाकू आपण. बरं तुला पाटला कोण बी घेऊन द्या तुम्ही पण द्या मला पैसे द्या थोडे लागते. पैसे देतो पण खरंच घ्या घ्या. हा ज्ञान नाही गेलं माझं. मला गॅरेज टाकायचं पाहिजे. तुम्ही बघा बरं कसं बोलतात पाटील. थांब जरा तू शांत बस. खरंच गॅरेज हा. असं म्हणणं आहे आमचं. गॅरेज टाकायचं मला. बरं देऊन टाकू मग बिचारा देऊन पैसे. टाकू, बरं एक काम कर घरी ये. मी त्या डब्यात 6,000 रुपये ठेवलेले द्या. इमर्जन्सी ठेवले होते घेऊन जा. चालतंय चालतंय देऊन टाकतो मी. माझ्याकडे पण पैसे नाही. मी घरून आणून तुम्ही मी येतो तिथं तुझे. कुठे गॅरेज तिथंच घेणार आहे का परत? नाही मला इथलं झालं. मी बघतो मला सामान आणायचं अजून. अरे बरं चल घरी देतो तुला. पैसे तुम्ही बी द्या. चल रडू नको चल. छान आहे रघु, असं रडायचं नाही लहान पोरांनी. चल बरं चल. खाना चारा तू तरी खा, उपाशी नको राहू. का पाणी प्यायचं तुला? पाणी प्यायचं तुला? चल चल बाई चल. हो पाटील ऐका ना. काय ग पूजा? रघु आले होते का? हा रघु आला होता ना, आत्ताच आला होता. का ग? काय म्हणलं? अगं त्याला ते पैसे लागत होते ना, हा त्यामुळं मग पैसे मागायला आला होता. तुम्ही दिले का? दिले. आता तो मला म्हणला मला दारू सोडायची, गॅरेज चालू करायचं. लय रड लागत हो. अरे बापरे. का बरं काय आलं? ते राणी नाही का हा त्यांच्यासोबत काहीतरी चालू आहे मॅटर. ते पळून जायचे विषय चालू आहे त्याच्यावर त्यांचा. अरे बापरे, म्हणजे यांनी अशा पद्धतीने टोपी घातली वाटतं. लवकर यायचं होतं पण मला उशीर झाले थोडी. ते अगं तो एवढा रडत होता, म्हणला गॅरेज चालू करायचं. मला आत्ता कळालं यांनी त्याच्यासाठी. बरं तू एक काम कर, तुझा पुढं मी तोवर आहे ना पहिले ताबडतोब भैया शेटला आणि त्या संजय रावाला फोन करून सांगतो, पटकन कारण तो त्यांना बी टोपी घालत नाही. तर जा तू, मी येतो. हा आईला रघु मला वाटलंच होतं बरं का, एवढा कस काय रडायला लागला पार. तर पहिले भैया शेटला फोन करतो मी. उचला लवकर उचला. हॅलो हो भैया शेठ, कुठे आहे तुम्ही? दिले का पैसे? अहो त्याच्यासाठीच तुम्हाला फोन केला मी. कुटाणा झाला. एक काम करा, ते मंदिरात तिथं या. मॅटर करून ठेवलाय ते रघुनी. म्हणलो होतं मी तुम्हाला. आणि ते संजय रावाला बी सांगा पटकीनी. तुम्ही लावा फोन, मी निघतो इथून. मी सांगतो तिथं आल्यावर, तुम्ही लवकर या तिथं फक्त. हा हिला अवघड आहे बाबा. चला आता लवकर. वाटलंच होतं मला असं काहीतरी कुटाणा करणार येऊ. राजी आता सगळे आले, चला ना आपण काहीतरी खाऊ. नाही सुधारणार. ए बुटक्या, तुला काय विषय गंभीर झालेला आहे? कुटाणा काय झालाय माहिती का तुला? काय झालं? आईला राव. हो खरं पाटील. ते कशाला फोन करून तुम्ही एवढ्या गडबडीत बोलवलो? अहो भैया शेठ, विशेष तसा आहे. काय मॅटर झालंय माहिती का? काय? त्यो संपतची बायको आहे ना, ती राणी, हा. तुमच्या मेवण्याची बायको. हा मागाशी रघुला घेऊन गेलो मी, पैसे दिले आणि बसलो होतो. तेवढ्यात पूजा आली. म्हणले रघु आलता का, पैसे दिले का? म्हणलं हा दिले. म्हणलं तो गॅरेज चालू करायचं म्हणून आमच्याकडून पैसे मागणार होता, ते आम्ही दिले म्हणलं. बरोबर आहे. अहो म्हणे ते संपतच्या बायकोचं म्हणजे ते राणीचं आणि रघुचं लफडं चालू आहे आणि ते पळून जायच्या तयारीत आहेत. म्हणजे त्या राणी एवढ्याला पटली बाई. आता काय सांगायचं? राजा कुठे गेलाय?
तो आता तिला जायचा मार्गावर आहे. अहो पाटील त्यांनी मला पण चुना लावून गेलाय. अहो दाजी आता काय खरं नाही. तू थांब. अहो मी 6,000 रुपये म्हणलं होतं ना. दाजी वरून ती अजून- राणी गेली. तू थांब ना. अजून 4,000 रुपये एक जण कोण घेतले आणि मी 10,000 रुपये दिलेत. अहो, तिला पकडा ना दाजी लांबवर गेली असेल. हे यार तू गपना जरा सुचू दे ना माणसाला काहीतरी. बोलून दे ना जरा काही. ते राजाकडे बघत होता तुम्ही. मी तरी ताबडतोब भैया शेठला फोन केला, म्हणलं त्या संजय रावांना बी दाजी! सांगा. अरे अरे थांब ना. गपना जरा. तुम्हाला म्हणलं होतं राव ते पोरग असं करणार नाही करत म्हणून. आता काय राणी सांगायचं ते. गेली. अरे राणीचं काय घेऊन बसला इथं, आमचे पैसे गेले घामाचे. गेली नाही पळून गेली. अहो तुमचे पैसे जाऊ दे माझी बायको पळून गेली. आणायची कशाला असली बायको अहो करून. पण पाटील राव त्यांनी पैसे नेले माझ्या घरवड्याला मारणार राव. तुमचा डड आता डंके कसले वाजवता. टंका नाही दाजी! डरले जाऊन द्या. पण आमच्या दोघांवर पण त्यांनी दाजी गप बस ना भाऊ. राणी गेली. अरे ए, गप. शांत बस. शांत बसतो का? माणसाला सुधरू दे काहीतरी. नाही तर काय. इथं काय बोलणं चाललंय तुझी ती राणी. इथं आमचे पैसे गेले घामाचे. अहो तुमचे पैसे जाऊ दे माझी राणी गेली पळून. गप. गप बसा. मी काय म्हणतो, आता ते गावाच्या बाहेर निघून जायच्या अगोदर पटकीने गाड्या घ्या आणि चला. पाटील राव त्यांनी पैसे टाकले घरा बिडाला टाकला. चला पटकीने चला. हो संजयराव चला बसा लवकर. चला काय हिला मला वाटलंच होतं ते असे कुठाने करणार म्हणून, बरं का. चला लवकर. लवकर शोधावं लागेल परत नको जायला सोडून. कधी येते काय माहिती भाऊ, एक तर लय उशीर झाला, कोणी आलं ना ते लयच उशीर केला बहिणी. एक तर पैसे घेतले त्यांनी सगळं, कोण आले बिले ना मोकर गोंधळ व्हायचा आईला. ये ना बाई लवकर कुठे गेली. चल ना ए बाई आई यार, किती उशीर. आणि ही गाडी बस ना. ही गाडी कोणाची आणली. तू बोलला होता ना पळून जायचं. हा मग जायचं ना पळून. हे बाबा पळून नाही, मला मरणाचा दम लागेल म्हणून मी गाडी आणली. अरे मग तेच ना, मग चल बस. चल बाई. अगं अरे माणसावानी बस ना, 4 माणसं बघतील काय. तू पण आहे राव. चल चल लवकर चल. बसला का? हा चल बसले, चल लवकर. चल चल पळू. जाम पकड. हो यो समोर आला रघु. ठीक आहे यो. लावा गाडी आडवी. थांबा हो संजयराव थांबा. करे ए रघु काय 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 म्हणलं तुम्हाला तू? काय झालं? थांबा. अरे थांबा हो तात्या थांबा 2 अरे मिनिटं. तुम्हाला काय झालं पण? थांबा 2 मिनिटं मला बोलू द्या. तू काय म्हणलं होता आम्हाला, गॅरेज चालू करायचं, हे करायचं ते करायचं, पार भोकाड पसरून पैसे गोळा केले आमच्याकडून आणि हिला घेऊन पळून चालला वय रे. तुमच्या जीवाला काय हाड आहे का? तुम्ही काय कसं बोलता? जिबेला कोणालाच आड नसतं. अरे तुम्हाला सोडून चालली मग खुशाल. अरे येडबीड लागले काय तुम्हाला? मी तुम्हाला कसं काय सोडून जाईन बाय बाय, मी सोन्यासारखं नवरं कसं काय मी सोडून. पूजा काय खोटं बोलते काय? हा. काय पूजा काय मला बोलली? पूजन येऊन सांगितलं की तुमच्या दोघांचं लपड आहे आणि तुम्ही दोघं पळून जायचा प्लॅन करून राहिले म्हणून पैसे घेतले यांनी. मी नगरला चाललो होतो आपल्या ते गॅरीचं सामान आणायला चाललो होतो मी बाईचे. कांड कर. हा मग नाही अहो ऐका, हा नगरला चालला होता गॅरेजचं सामान आणायला हा. आणि मी माझ्या माहेरी चालले होते. मला नाही का ती खरेदी करायची होती. अगं, सांगायचं ना मग तू. मग तुम्हाला कसं सांगणार हो, मला लाज वाटते. ते खरेदी करायचं होतं मला. त्याला नाही तर मला सांगायचं. हा आम्ही काय मेलो होतो का? नाही मग म्हणून म्हटलं तू चालला नगरला तर मग जाता मला स्टँडवर सोड म्हणून मी माझ्या माहेरी चालले होते. मी कशाला पळून जाऊन यायला हा घेऊन मला काय करायचं बाई, माझ्या सोन्यासारखं नवरा सोडून मी कसं काय पळून जाईन? तू कपे त्या आईला रडायची रात. पाटील माझ्या पैसे पण येऊन असंच रडत मग? होता. रडत ना हो भाऊजी, ते असं कसं बोलता हो तुम्ही? हा? पैसे घेऊन पळाला ह्यो आमच्याकडून आत्ताच्या आत्ता. पैसे तुमचे खिशात येते हा बघा मी आता सामान आणायला चाललोय गॅरीचं. मग आणि ते मला स्टँडवर सोडणार होते. असं काय करता तुम्ही? डोक्यात काय लागले काय सगळेजण? ती पूजा तर म्हणली राव मला. ती डोक्यावर पडली ती काही सांगू ना तुम्ही. काय ऐकता तुम्ही? डोळ्यांनी पाहिलं का मी कुठं चालले कुठं नाही? बघा उचकून कपडे आहेत का नाही माझे? हो, बाईची बॅग कुठं उचकता संजय मग राव. मी माहेरी चालले होते माहिती का तुम्हाला? खरेदी करायचं होतं मला आणि तुम्ही माझ्या संशय घेता का? नको लोक मारतीन चपला निघा पडू नको. 4 लोकात माझी किती इज्जत गेली असन. मन पळून गेली हे घ्या, हे घ्या. संपतची बायको.
गाडीचा चावी द्या त्यांना. मग एवढे सोन्यासारखे भाऊजी त्यांच्यावर तुम्ही संशय घातला. पण सांगून तर जायचं ना. अहो या सगळ्या त्या पूजामुळे घोटाळा झालेला आहे माहिती काय? तुम्हाला माहिती आहे तुमचा मेवना निसा पदर वडतो पर माझ्या साड्या पाडल्या म्हणून मला शॉपिंग करा. माहिती आहे का तुम्ही माझ्या डाऊट घ्यायचा काही पण. अगं बाया बघा बघा किती भाऊजी माझ्याला जीव लावतात. असं बरं का सांगून गेले असते पण याला इतके घाण सवय लागली. हा. बाहेर बाथरूमला चालले तरी पदर म्हणून याला कोण सांगून जात नाही. अंगा असं बरोबर बोलले तुम्ही. तुम्हालाच कळला माझ्या भावना. बरं आता इथं रस्त्यावर तमाशा नका करू, आपापल्या घरी चला, नीट गपचूप चला. झालं तमाशा घालून आता काय घरी चाला. लोक जमायला लागली आणि त्या पूजाकडे बघा तुम्ही पहिले जाऊन काय आहे ते. बघावंच लागेल. मग आता मी एवढे चांगल्या बायावर संशय. तू बघ ना नको बघू तिकडे पूजाकडे. ए रघु जा, त्यांना सोडून ये. मी जाते ना माहेरी. आम्ही दोघं जाऊतो आता. घरी जाऊन तमाशा करू. चला. घरी घरी चला घरी. अहो मला माहेरी जायची हो. सामान घेऊन हा? त्यांना काय मी जात सोडलं. हा मी येतो तुझ्या सोबत. चल काय सामान आणायचं तुला, मी येतो तुझ्या सोबत. त्यांना जाऊ दे घरी. अगं चला माझी लवकर. पिशवी. घे पिशवी. चला संजयराव घ्या आपली गाडी चला. आई लवकर सगळ्या गावाला तमाशा. चला घ्या डोक्याव. पाय पाय चला आता. गाडी आणली, चप्पल चला. काढू का? गाडी आणली. आता चला मध्ये तिकडे. खायला काय माहिती. चला संजयराव लवकर, एसटी जाईन. भेटू परत. चला हे घ्या डोक्यावर आता आणि चला. घेतो बाबा मलाच गरज आहे. हा मला नाही गरज. मी काय कुठं पळून नव्हते चालले, माहेरीच चालले होते.